जिल्ह्यातील नगर परिषद नगरपालिकेची रणधुमाळी सुरू झालेली आहे. प्रचारही शिगेला पोहोचलेला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चिखलीमध्ये प्रचार सभा होते. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत चिखलीचे आमदार श्वेताताई महाले आहेत. ताई, काय सांगाल? आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर आहेत, चिखलीमध्ये सभा होते. काय नेमकी एकंदरीत परिस्थिती असणार आहे? फडणवीस साहेबांचं नेतृत्व आमच्या सगळ्यांसाठीच एक ते मार्गदर्शक आहेत. प्रेरणेचं एक आमचं सगळ्यात मोठं ते साधन आहे. आणि जेव्हा जेव्हा फडणवीस साहेब चिखलीमध्ये आलेले आहेत त्या प्रत्येक वेळेला चिखलीकरांनी फडणवीस साहेबांना साथ दिलेली आहे. मला पूर्ण खात्री आहे यावेळीसुद्धा चिखलीकर फडणवीस साहेबांना साथ देतील. त्यांच्या आज ती ज्यांची जी सभा आहे त्या सभेला ऐकण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये चिखलीकर त्या ठिकाणी येणार आहेत. आणि पूर्ण मला विश्वास आहे की क्लीन स्वीपमध्ये भारतीय जनता पार्टीचं चिखलीच्या नगरपालिकेवरती त्या ठिकाणी झेंडा फडकेल. आतापर्यंत जर का परिस्थिती पाहिली तर बोंद्रे घराण्याचं त्या नगरपालिकेवरती सत्ता होती. काय वाटतं यावेळेला बदल होईल? बोंद्रे घराण्याची त्या ठिकाणी घराणेशाही आहे. तुम्ही जो मला प्रश्न विचारला त्यातच त्याचं उत्तर आहे. विधानसभेच्या निवडणुका आल्यात की उमेदवार काँग्रेसकडनं बोंद्रेच असतो. नगरपालिकेच्या निवडणुका आल्यात की नगराध्यक्षपदासाठी त्या ठिकाणी बोंद्रेच असतो. यावेळेला आपण पाहिलं की एक बहुजन समाजातला चांगला चेहरा त्यांनी त्याला डावलून पुन्हा आपल्या घरातच तिकीट दिलं. त्याच्यामुळे नक्कीच चिखलीकर हे विसरणार नाही आहेत. आता जनता हुशार झालेली आहे. जे आपले विकास करतात त्यांच्या मागे जनता त्या ठिकाणी राहते. आणि घराणेशाही लोकांना आता काँग्रेसची नकोशी झालेली आहे. हे बिहारमध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे. मागील वेळी सुद्धा जे आता उमेदवार आहेत काशीनाथ बोंद्रे काँग्रेसकडनं, त्यांच्याच घरातील उमेदवार होता मागच्या वेळेला. मात्र तो आपल्या भाजपाकडनं उभा होता, नगराध्यक्ष सुद्धा झाला होता. आता त्याचा काही परिणाम होऊ शकतो या निवडणुकीमध्ये? नाही, कारण ते जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये आलेत, भारतीय जनता पार्टीकडून त्यांनी निवडणूक लढवली. भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक रस्त्यावरच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं काम केलं. फडणवीस साहेबांची सभा त्यावेळेला सुद्धा झाली होती आणि मोठ्या मताने ते निवडून आले होते भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्यामुळे, फडणवीस साहेबांच्या सभेमुळे. परंतु नगराध्यक्ष पदावरती बसल्यानंतर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने त्यांनी कामं सुरू केली होती त्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होता. प्रचंड त्या ठिकाणी जनतेमध्ये नाराजी होती. आणि त्या भ्रष्टाचाराची दखल भारतीय जनता पार्टीने ही गांभीर्याने घेतली आणि पदावरती असताना त्यांची हकालपट्टी तेव्हा भारतीय जनता पार्टीने केली होती. त्याच्यामुळे नक्कीच त्यांची जी एक इमेज आहे ती एक घराणेशाहीची आहे, हुकुमशाहीची आहे, भ्रष्टाचाराची आहे, लोकांना दमदाटी करणे अशा पद्धतीची त्यांची एक इमेज चिखली शहरामध्ये आहे. त्याच्यामुळे नक्कीच त्यांचा कुठलाही परिणाम चिखलीकरांवरती होणार नाही. आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन जनतेपर्यंत जाणार आहोत आणि जनता जनार्दनाचा आशीर्वाद आमच्यासोबत त्या ठिकाणी आहे. सध्याची परिस्थिती पाहिली तर महायुती स्वभावावर लढते आहे. आपलाच मित्रपक्ष जो आहे अजित पवारांचा, त्यांचा सुद्धा उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. काँग्रेसचा उमेदवार आहे. तिरंगी लढत पाहायला मिळते. कसं चित्र असणार आहे? आपला उमेदवार या सगळ्या याच्यामध्ये निवडून येईल? नाही, हे बघा, काँग्रेस आणि वंचितची युती होणार आहे असं जिल्ह्यामध्ये त्यांनी घोषित केलं होतं. परंतु तरीसुद्धा चिखलीमध्ये मात्र ते घडलेलं नाही आहे. आपल्या आंबेडकरी चळवळीमधले जे नेते आहेत, जे वंचितचे कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार असतील किंवा काँग्रेसचं जे नेतृत्व असेल त्या नेतृत्वावरती प्रचंड नाराजी व्यक्त केली. आंबेडकरी चळवळ बंद पडण्याचं काम हे काँग्रेस करत आहेत, माजी आमदार करत आहेत, बोंद्रे घराणं करत आहे. आणि कुठेतरी या त्यांच्या अशा वागण्यामुळं वंचित त्यांच्यापासून दूर गेली. वंचितवरती त्यांनी प्रचंड दबाव टाकला. काल परवाच आम्ही वर्तमानपत्रामध्ये ऐकलंय. त्याच्यामुळं वंचितही या ठिकाणी स्वतंत्र लढत आहे. वंचित किंवा आंबेडकरी चळवळीचे जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा आज मैदानामध्ये आहेत. बसपा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बसपाने कॅन्डिडेट दिलेला आहे. काँग्रेसमधलेच जे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते किशोर कदम, ते काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यांनाही वाटलं की बाबा आपल्या समाजावरती काँग्रेस हे बोंद्रे घराणं अन्याय करतं. ते सुद्धा त्या ठिकाणी बाहेर पडले. त्यांनी बसपावरतून उमेदवारी घेतलेली आहे. त्याच्यामुळे ही जी निवडणूक आहे ही निवडणूक इथे चौरंगी पंचरंगी त्या ठिकाणी होणार आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे फडणवीस साहेबांचं जे नेतृत्व आहे ते विकासाभिमुख नेतृत्व आहे. त्यांनी कायम त्या ठिकाणी विकासाला प्राधान्य दिलेलं आहे आणि सर्वसामान्य जनतेला पण विकासच पाहिजे. चिखली शहरामध्ये सुद्धा
हद्दवाढ असेल, नळ योजना असतील, चिखली शहरातले रस्ते असतील, हे सगळे विषय महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्ही प्रामुख्याने मार्गी लावलेत आणि त्याचाच कुठेतरी जनता त्याची मतदानांमधून ते दिसून येईल अशी खात्री आहे. शेवटपर्यंत महायुती होऊ शकली नाही, कारण बुलढाण्याचे जे आमदार आहेत संजय गायकवाड यांनी सुद्धा आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती की आम्हाला महायुतीमध्ये सहभागी करून घ्या, मात्र आम्हाला चिखली जागा द्या किंवा बुलढाणा जागा ती मिळू शकली नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आता शिवसेना शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या म्हणजे अजित पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. नाही, ॲक्च्युली युती संदर्भातला जो निर्णय आहे आम्हाला म्हणजे तिन्ही पक्षामध्ये बैठक झाली होती समन्वयाची. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी तिन्ही नेत्यांची बैठक झाली आणि त्यांनी प्रत्येक नगरपालिकेचे जे तिथले कार्यकर्ते आहेत स्थानिक, त्यांच्यावरती जबाबदारी सोपवली होती की तिथला स्थानिकचा निर्णय काय करायचा, तुम्ही तुमच्या हिशोबाने तो निर्णय करा. त्या पद्धतीने आम्ही बुलढाण्यामध्ये राष्ट्रवादीसोबत भारतीय जनता पार्टी लढत आहे. चिखलीमध्ये ची परिस्थिती आपल्याला माहिती आहे. देऊळगाव राजामध्ये भारतीय जनता पार्टी आणि पुन्हा राष्ट्रवादी आहे आणि त्यांच्या विरुद्ध काँग्रेस, शिवसेना म्हणजे उबाठा, आपलं तुतारी, वंचित, ते सगळे एकत्र येऊन लढत आहेत. ते सिंदखेड राजामध्ये सगळेजण स्वतंत्र लढत आहेत. लोणारची परिस्थिती वेगळी आहे. लोणारमध्ये भारतीय जनता पार्टी स्वतंत्र लढत आहे. त्याच्यामुळे हे प्रत्येक त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती काय आहे तशा पद्धतीचे हे निर्णय झालेले आहेत. तुम्ही म्हणालात की विकासाच्या मुद्द्यांना समोर घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय, मात्र जो तुम्ही आतापर्यंत विकास केला यामध्ये जे माजी आमदार आहेत राहुल बोंद्रे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, हे सतत आरोप करत असतात की भ्रष्टाचार होतो तुमच्या विकास कामामध्ये. त्यांनी कुठे भ्रष्टाचार होतो त्याची रीतसर कंप्लेंट त्या ठिकाणी केली पाहिजेत. आम्ही प्रत्येक तक्रारीवरती त्या ठिकाणी ॲक्शन घेणारे आहोत. आम्ही काय ॲक्शन घेतली ती प्रत्यक्ष कृतीमधून त्यांच्याच भावाला आम्ही दाखवून दिलेलं आहे. त्यांची हकालपट्टी भ्रष्टाचारामुळेच झालेली आहे. उगाचाच सोशल मीडियाच्या माध्यमातून यायचं आणि काही खोटे आरोप करायचे हे त्या ठिकाणी चालणार नाही. भ्रष्टाचार झाला असं तुमचं म्हणणं असेल तर रीतसर कंप्लेंट करा. मी स्वतः त्या ठिकाणी चौकशी नेमेल आणि दूध का दूध पाणी त्या ठिकाणी करेल. कुठंही भ्रष्टाचार झालेला नाही आहे. फक्त काँग्रेसला त्यांनी काय केलं हे सांगायला कसलेच मुद्दे नाही आहेत. 60 वर्ष त्यांची सत्ता होती, ते 60-70 वर्ष सत्ता होती. या 60-70 वर्षामध्ये त्यांनी चिखलीकरांसाठी काय केलं असं सांगण्यासाठी काहीच नसल्यामुळं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवरती खोटे आरोप चालू आहेत. जिल्ह्यातलं काय एखादं चित्र आहे की काय वाटतं आपले जे उमेदवार उभे आहेत भाजपकडनं निवडून येतील, नगरपालिका ताब्यात येतील आपल्या जिल्ह्यातले? खामगावमध्ये परिस्थिती अतिशय चांगली आहे. जळगाव, जामोद, संग्रामपूर, शेगावमध्ये परिस्थिती चांगली आहे. नांदुऱ्यामध्ये आमची परिस्थिती चांगली आहे. लोणारमध्ये सुद्धा आम्ही कालच तिथल्या कार्यकर्त्यांशी बोललो तर लोणारची परिस्थिती आमची अतिशय चांगली आहे. देऊळगाव राजामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपासोबत लढते, तिथली परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे एकंदरीतच जेव्हा निवडणुका होतील आणि 2 तारखेनंतर जेव्हा आपण बघू तर भारतीय जनता पार्टी आणि महायुती यांचाच बोलबाला आपल्याला जिल्ह्यामध्ये दिसून येईल. नक्कीच. तर या होत्या चिखलीचे आमदार श्वेताताई महाले. कॅमेरामन अमित आडीसह गणेश सोळंकी, TVN मराठी, चिखली, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.